ಇವಾಗ ಉದ್ಯೋಗ ಖಾತ್ರಿದಿಂದ ನಮಗೇನು ತ್ರಾಸಿಲ್ಲ, ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ರೊಕ್ಕ ನಮಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಬರ್ತಾವೆ ಸರ್. वो अपोजिट होते हैं तो वीडियो वायरल करके लोगों का एक माइंड वॉश करने की बात करते हैं। हालांकि इलेक्शन नज़दीक है तो अपना एक काम प्रोगंडा बना करके जो है वो लोगों के जहन में एक मुंतशिर पैदा कर रहे हैं, एक खिलाफ पैदा कर रहे हैं। हालांकि ऐसा कुछ भी नहीं है। ನೀವು 4 ವರ್ಷ 8 ತಿಂಗಳು 9 ತಿಂಗಳು ಮುಗಿದು ಇರೋದು ಒಂದು 2-3 ದಿವಸ, ಈಗ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಒಂದು 15 ದಿವಸ ಮೊದಲು ಚಾಲು ಆಗಿದ್ರೆ ಅವ್ರು ನಿಮಗೆ ಕೇಳೋದಿದ್ರೆ ನಾವು ಎನಿ ಟೈಮ್ ಪಂಚಾಯತ್ನಾಗ ಇರ್ತೇವೆ, 24 ತಾಸು ಪಂಚಾಯತ್ನಾಗ ಇದ್ದು ಬಂದು ಕೇಳಬೇಕು. ಇದು ಎಲ್ಲ ಹಿಡಿಯೋಲ್ಲ, ಅದು ನಮ್ಮ ಊರದ ಹೆಸರು ಕೆಟ್ಟ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಅದು ಸರಿ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸತ್ಯ ನೋಡಬೇಕು, ಪಂಚಾಯತ್ಗೆ ವಿಸಿಟ್ ಕೊಡಬೇಕು, ಒಂದು ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಕೊಡಬೇಕು, ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಮುಖಾಂತರ ಎಲ್ಲ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಅದು ಸುಳ್ಳು ಹೆಸರು ಕೆಟ್ಟ ಮಾಡಿದ್ರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅದ್ರಾಗ ಸ್ವಲ್ಪ ನಿಮ್ದು राजकीय यार ಮಾಡೋದಿದ್ರು ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ನೋಡಬೇಕು. अरे हे आता आम्ही थांबलेला आहे. हाच रोड बघितला तर पावसामध्ये पुरा स्लाईड होऊन रोड गेला होता. स्कूलची बस वगैरे यायचं म्हणताना तरी नाही, फिरून जायला पाहिजे. पोरांना पावसामध्ये कसं येणार नव्हते. सांगितल्यानंतर सगळ्या मेंबर्स, अध्यक्ष सगळीजणं मिळून हे रोड पुरा CC रोड कंप्लीट केले आहेत. आमच्या लोंढ्यामध्ये बाबा कुठला धंदा नाही काम करायला. आम्ही रोजगार जरा चालू होता म्हणताना आम्हाला अर्धी भाकरी चालू होता. आता रोजगार बंद आहे म्हणताना आम्ही खायचं काय, लोंढ्यामध्ये काहीच नाही काम. और दूसरी बात ये कि यहाँ का जो रोड वो पूरा बारिश में स्लैड हुआ था, तो हमारे मस्जिद को भी धोखा था। फिर भी ग्राम पंचायत के अध्यक्ष और पूरे मेम्बरान जो है बहुत अच्छा काम किए हैं और पूरा रोड बना के दिए हैं। और मस्जिद के सामने भी जो हमारे हालात थे, हम नमाज के लिए जब आते थे तो बहुत चिकड़ वगैरह वहाँ था, तो लिहाजा ग्राम पंचायत के अध्यक्ष और मेम्बरान को जब हम बोले तो उसके बाद उन्होंने फ़ौरन एक्शन लेकर के एक अच्छा काम किए हैं। और लोंडा में जितना विकास का काम हुआ है तो बरसों पहले ये काम नहीं हुआ था, लेकिन ये हमारे अध्यक्ष नीलकंठ साहब और चमन राव साहब, नवाज जुनेदी और जितने मेम्बरान हैं वो सब मिल करके इस गांव में विकास का काम बहुत अच्छा काम किए। जैसे लाइट का इंतज़ाम रहा है, पानी की सुविधा और कचरे की गाड़ी, और जो है हमारे कब्रिस्तान में भी लाइट का इंतज़ाम हुआ है। और दूसरी बात ये कि हमारे जो ईसाई यानी जो क्रिश्चियंस लोग हैं उनके कब्रिस्तान में भी लाइट का इंतज़ाम हुआ है। तो मैं ये कह रहा हूँ कि जो विकास का काम जो लोंडा में ये जो 2.5 साल या 3 साल में जो काम हुआ है, इससे पहले कभी काम नहीं हुआ था। लेकिन यहाँ के जो अध्यक्ष और PDO साहब और जो ग्राम पंचायत के मेम्बरान जो मेहनत व मुशक्क़त करके लोंडा को एक सुधारण किया है। गावामध्ये भरपूर सारी कामं झालेली आहेत. जे नाही झालेले ते सांगण्यासारखंच नाही आहे. हर एक वार्डमध्ये आमचे अध्यक्ष साहेबांमध्ये या मेंबर्समध्ये एका हाकेला आलेले आहेत. कधी पण कुठलंही काम सांगितलं तर नाही म्हणून सांगितलेलं नाही आहेत. अरे हे आता आम्ही थांबलेला आहे. हाच रोड बघितला तर पावसामध्ये पुरा स्लाईड होऊन रोड गेला होता. स्कूलची बस वगैरे यायचं म्हणताना तरी नाही, फिरून जायला पाहिजे. पोरांना पावसामध्ये कसं येणार नव्हते. सांगितल्यानंतर सगळ्या मेंबर्स, अध्यक्ष सगळीजणं मिळून हे रोड पुरा CC रोड कंप्लीट केले आहेत. हे एकच रोड नव्हे तर राय गल्लीमध्ये, कलमेश्वर गल्लीमध्ये आणि मेन म्हणतात आमच्या हॉस्पिटल, गव्हर्मेंट हॉस्पिटल PSCला एवढे वर्ष झाली तिथं रोड नव्हता. पूर्ण कंप्लीट CC रोड केलेले आहेत. जनता कॉलनीमध्ये केलेले आहेत. आणि स्कूलच्या पोरांसाठी करायचं म्हणताना ग्रंथालय वगैरे सर्व केलेले आहेत. फेवर्स घातलेले आहेत. आणि बहुत सारे कामे हाती घेतलेले आहेत. डेव्हलपमेंटचं आहेच. आणि कोण टीका करत राहणार. राजकारणासाठी आता आले आहे इलेक्शन, सांगणारच. म्हणून आम्ही कशासाठी हे करावं म्हणताना केलेली कामं त्याला कळायला पाहिजे. फक्त ते एक बघून थोड्याशा ह्याच्यासाठी करून काय फायदा नाही आहे त्याच्यामध्ये. कुठल्या पण वॉर्डमध्ये जेव्हा पूर्ण आम्ही सगळ्यांना दाखवतो कामं झालेली आहेत. भरपूर सारी कामं झालेली आहेत. कोट्याने कामं झालेले आहेत. JJMमध्ये पण कामात झालेले आहेत, जल जीवन मिशनच्या ह्याच्यामध्ये. आणि मी ख्रिश्चनच्या आमच्या स्मशानमध्ये पाणी नव्हतं, लाईट नव्हतं. एका हाकेमध्ये आम्ही जो गेलो होतो, जुनेद सर होते आमचे, नवाज साहेब, अध्यक्ष साहेब नीलकंठ उसरकर होते. गेलो 4 जण एकाच वेळेला गेलो. आम्ही काय म्हणतो नाही की मी 10 वेळा गेलो असं पण म्हणत नाही. मी स्वतः गेलेलो आहे. मी कमिटीचा मेंबर आहे, स्वतः गेलेला आहे. तिथं भेटलं, एका शब्दाने सांगितल्यानंतर 2 दिवसांनी काम चालू करून त्यांनी काम पण पूर्ण केलेलं आहे. आमच्या लोंढ्यामध्ये बाबा कुठला धंदा नाही काम करायला. आम्ही रोजगार जरा चालू होता म्हणताना आम्हाला अर्धी भाकरी चालू होता. आता रोजगार बंद आहे म्हणताना आम्ही खायचं काय, लोंढ्यामध्ये काहीच नाही काम. आणि आम्हाला रोजगार काम केलेलं आमचे 5 पैसे बुडलेले नाहीत.
आम्हाला पुरे पैसे गावले ह्याच्या पाठीमागे आणि ह्याच्या पुढे आम्हाला काहीतरी काम द्यावा. ಮತ್ತು ಈಗ ನಾವು ಹಿಂದೆ ರೋಜ್ಗಾರ್ 5 ವರ್ಷ ಸರ ಮಾಡಾಕತ್ತೀವಿ. ಮತ್ತು ಈಗ ನಾವು ರೋಜ್ಗಾರ್ ವತಿಯಿಂದ ಅಂಥೇಳಿ ನಾವು ಕೆರೆ ಉಳುದು, ಆಮೇಲೆ ಈ ರೋಡ್ ರಸ್ತೆಗಳಾಗಿದಾವೆ ಸರ ಗಲ್ಲಿ ಒಳಗೆಲ್ಲ ಪೂರ್ತಿ. ಮತ್ತು ಈ ಹಿಂದೆ ಈಗ 5 ವರ್ಷದಿಂದ ಏನು ಬಂದಾರಲ್ಲ ಸರ್ ಇವ್ರು ನಮ್ಮ ಮೆಂಬರ್ಸ್ಗಳು, ಅವ್ರು ನಮಗೆ ಯಾವುದೂ ರೀತಿಯಿಂದ ತೊಂದರೆ ಮಾಡಿಲ್ಲ ಸರ್. ನಾವು ಹೇಳಿದೆಲ್ಲ ಕೆಲಸ ನಮಗೆ ಆಗಿದಾವೆ ಸರ್. ರೋಡ್ದಾಗಲಿ ನೀರಿಂದಾಗಲಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ನಮಗೆಲ್ಲ ಸರಿಯಾಗಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಸರ್. ಉದ್ಯೋಗ ಖಾತ್ರಿದಿಂದ ನಮಗೇನು ತ್ರಾಸಿಲ್ಲ, ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ನಮ್ಮ ರೊಕ್ಕ ನಮಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಬರ್ತಾವೆ ಸರ್. ಹಾಜರಿ ನಿಮ್ದು ಹಚ್ಚಿದಾರೆ, ಹೌದು ಹೌದು ಸರ್. ನೀವು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಸರ್ ಇಷ್ಟು ಮಂದಿ ನಾವೆಲ್ಲ ಇದ್ದೀವಿ ನೋಡ್ರಿ, ನಮ್ದೇ ಹಚ್ಚಿದಾರೆ ಸರ್. ಈ ನಿಮ್ಮ ರೊಕ್ಕ ನಿಮ್ಗೆ ಜಮಾ ಆಗತ್ತವ್ರಿ? जमा ಆಗತ್ತಾವ सर. हे बघा, ह्या पिरियडमध्ये जितकं कामं झालेत नी तितक्या ह्याच्या अगोदर कुठल्या पिरियडमध्ये आम्ही बघितलो नाही. रस्त्याचं होऊन दे, पाण्याचं होऊन दे, रोजगारच्या पायात होऊन दे, पारी डिपार्टमेंटकडे जाऊन त्यांनी बोलून काम आणून घेतलेत. नंतर कुठे जाऊन भेटायचं त्यांनी अध्यक्ष आमचा पी डी ओ साहेब सगळे जाऊन भेटून कामं आणलेत. ही रस्ते कामं असं झाली नव्हती, आम्ही बघितलो. ही आता झाली ती पहिले. हे पोरं जाताना मोटरसायकलला गेली की पोरांना आडवं धरायचं लागत होतं, कारण दगडं उठतील म्हणून. पाण्याचा प्रॉब्लेम नाही, सगळं झालं व्यवस्थित आहे. हे रोड वगैरे केव्हा झाले? हे आत्ता झालं, वर्ष बी झालं नाही. हे रोड आहे, तिकडे रोड आहे. 99% काम झालेलं आहे. कोण कोणाचं दुसऱ्याच्या बोगस हाजरीवरती कोण नाही, स्वतःच्या हाजरीवरतीच आहेत. और यहाँ रोड नत्ता रोड करे, लाइट नत्ता लाइट बटाए, पानी का नल नत्ता पानी का नल बटाएंगे तो हमला उधर बाजू। हाँ यो न में वो बाजू जब से नवाज आया तब से कुछ बहुत पहला तो कुछ नहीं होता ही नहीं आया, तब से थोड़ा बहुत कुछ किया है पूरा काम। लाइट खंबा, पानी का सौदा सब किया है, अच्छे से रोड किया है। और कुछ हमारा प्रॉब्लम हुआ तो हम लोग उसको ही बुलाते हैं, उन्हें आको तो इमरजेंसी आको पूरा सॉल्व करके जाता है। थोड़ा देखो इसके बाद भी और थोड़ा अच्छे से अच्छा करो सब। जब से सर ये बॉडी आई है तब से तो बहुत अच्छे अच्छे काम हुई, और पानी का काम है, रोड का काम है, और कचरा जो होता था सब कचरा तो चला गया। पूरे गली में ढूंढे तो भी कहीं कचरा नहीं मिलता, और पूरे काम कौन सा करने का नहीं बोल के नहीं, पूरे काम अच्छे से अच्छे किए ये जब से बॉडी आई है। और मैं हमारे जमात का मेंबर हूँ, अहले सुन्नत जमात का मेंबर हूँ। हमारे मस्जिद का भी काम इन्हों किए सामने सब, और यहाँ पर वागोबा मंदिर है, वो मंदिर के सामने भी काम किए सर। ये बॉडी अच्छे से अच्छा सपोर्ट किए और अच्छे से अच्छा किए काम। देखो इधर रोड भी नहीं था, कचरे का तो ऐसा ही रोड में फेंकते थे इधर। पूरी गाड़ी का भी बंदोबस्त हुआ, अभी सब अच्छा रोड भी बना। और कुछ भी क्या भी हेल्प को मांगे तो दाबड़ तो बड़ा आता है इन्हों फोन करे के बन। और रोड भी किधर भी नहीं था तो सब जगह रोड हुआ, अच्छा हुआ। ऐसा कि हमने नमाज से किया, कुछ प्रॉब्लम नहीं नहीं है, हर एक काम हम अच्छे से हैंडल कर रहे हैं। ऐसा क्या है नहीं, इमीडिएट सब एक्शन लेके सब करते हैं। पानी का कैसा है? पानी का भी अच्छा है, बहुत अच्छी सुविधा है ना। तो पहले पानी का बहुत प्रॉब्लम था, बहुत प्रॉब्लम ऐसा मशीन भी बंद पड़ी 1 से 3 बार गए बरस, तो सब 3 बार रिपेयर कराए नो पंचायत से बोल के। ऐसा क्या प्रॉब्लम ने मस्जिद का भी काम करे तो सब भी रोड का भी काम करे सो है। ನಾವು ಅದು ವಿಡಿಯೋ ನೋಡಿದಾಗ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದ್ದು ಇದು ಕೆಲವು ರಾಜಕೀಯ. ನಾವು ಅದು ವಿಡಿಯೋ ವೈರಲ್ ಆಗಿದ್ದನ್ನ ಫಸ್ಟ್ ನಾವು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಪಿ ಡಿ ಒ ಖೋತ್ ಅವರು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಮನುಷ್ಯ, ಅವ್ರ ಕಡೆ ಬಂದು ನಾವು ಎಲ್ಲ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಮತ್ತು ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಆಪರೇಟರ್ ರಫೀಕ್ ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳಿದ್ವಿ, ಇದ್ರಾಗ ಎಷ್ಟು ಸತ್ಯವು ಎಷ್ಟು ಅಸತ್ಯ ನಮಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಹೇಳ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸತ್ಯ ಇದ್ರೂ ನಾವು ಸಾಥ್ ಕೊಡೋರು, ಅಸತ್ಯ ಇದ್ರೆ ನಾನು ಸಹಿತ ನಿಮಗೆ ವಿರೋಧ ಹೋಗವು. ಅವರು ಏನಂದರು, ಎಲ್ಲ ತೋರಿಸಿದ್ರು, ಏನಿಲ್ಲ ಸಾಹೇಬರು ಇದ್ದು ಇನ್ನೂ ಮಟ್ಟ ನಾವು ಅಂತ ಏನು ಮಾಡಿಲ್ಲ, ಇನ್ನೂ ಪಂಚಾಯತ್ ಆಗಿಲ್ಲ, ಇದು ಏನು ಮಾಡಿದಾರೆ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಕಡೆಗೆ ನಾವು ನೋಡಿದ್ವಿ ಎಲ್ಲ. ಅವ್ರು ಹೇಳಿದರು, ಯಾಕಂತ ಇನ್ನೂ ಮಟ್ಟ ಈಗ ಈ ವರ್ಷ 1 ಕೋಟಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ನಾವು ಜನರಿಗೆ ಕೆಲಸ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ನರೇಗಾ ಒಳಗೆ. ಈಗ VBG ರಾಮ್ಜಿ ಅಂತ ಹೆಸರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, VBG ರಾಮ್ಜಿ ಅಂತ ಈಗ ಹೆಸರು ಬಂದಿದೆ. ಮೊದಲು ನರೇಗಾ ಇತ್ತು, ಆಮೇಲೆ ಮನ್ರೇಗಾ ಆಯ್ತು, ಅವು ಹೆಸರು ಚೇಂಜ್ ಆಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ, ಮತ್ತು ಕೆಲಸ ಅಂದ್ರೆ ಸೇಮ್. ಈಗ ನಾವು ಚೌಕಾಸಿ ಮಾಡಿದ್ವಿ, ಎಲ್ಲ ನೋಡಿದ್ರು ಎಲ್ಲ ಬರೋಬರ್ ಐತಿ, ಅದ್ರಾಗ ಏನು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಈಗ ಸದ್ಯ ಜಸ್ಟ್ ರೀಸೆಂಟ್ಲಿ ಒಂದು ಜನತಾ ಕಾಲನಿ, ಆನಂದಗಲ್ಲಿ, ರಾಯಗಲ್ಲಿ ಅಲ್ಲೇ ರೋಡ್ ಮಾಡಿದಾರೋ, ಅವಾಗ 60-40 ಐತಿ. 60% ಎಲ್ಲ ಮಟೀರಿಯಲ್ಗೆ ರೊಕ್ಕ ಕೊಡ್ತಾರೆ, 40% ಮಜೂರಿ ಕೊಡಬೇಕು.
ಅದು ಆ ವಾರ್ಡ್ದಾಗ ಮಂದಿ ಅವ್ರು ಹಚ್ಚಿ ಅವ್ರಿಗೆ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಹಿಂಗಿದೆ ಪ್ರೊವಿಷನ್, ಅದನ್ನು ತಪ್ಪಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಇದು ಎಲ್ಲ ಇಡುವಲ್ಲ, ಅದು ನಮ್ಮ ಊರದ ಹೆಸರು ಕೆಟ್ಟ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಅದು ಸರಿ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ತಥ್ಯ ನೋಡಬೇಕು, ಸತ್ಯ ನೋಡಬೇಕು, ಪಂಚಾಯತ್ಗೆ ವಿಸಿಟ್ ಕೊಡಬೇಕು, ಒಂದು ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಕೊಡಬೇಕು, ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಮುಖಾಂತರ ಎಲ್ಲ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಅದು ಸುಳ್ಳು ಹೆಸರು ಕೆಟ್ಟ ಮಾಡಿದ್ರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅದ್ರಾಗ ಸ್ವಲ್ಪ ನಿಮ್ದು ರಾಜಕೀಯ ಯಾರು ಮಾಡೋದಿದ್ರು ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ನೋಡಬೇಕು. ನಿಮ್ದು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಇದ್ರು ಮ್ಯಾಗ ಮಟ್ಟ ಹೋಗ್ಬೋದಿಲ್ಲ. ಅದೇನು ಮಾಡಿಲ್ಲ ಅವರು, ಬರೀ ವೈರಲ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೆಸರು ಊರದಕ್ಕೆ ಹೆಸರು ಕೆಟ್ಟಂತ, ಪಂಚಾಯತ್ಗೆ ಹೆಸರು ಪೂರಾ ತಾಲೂಕಾ ಹೋತು, ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಒಳಗೆ ಹೋದ್ರದ್ದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಲೋಂಡಾ ಪಂಚಾಯತ್ ಭ್ರಷ್ಟ ಅಂತ. ಕಾರಣ ನಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ಅಂದ್ರೆ ನಾವು ನೋಡಿದ ಮಟ್ಟಿಗೆ ಇದ್ರಾಗ ಇಲ್ಲಿ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಅಂತೂ ಇಲ್ಲ. ಮತ್ತು ನಾವು ಹೇಳ್ತೀನಿ, ಇದು ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಕಾಯಂ ದುಡಿಯೋರು ಆ ಪ್ರಕಾರ ಬಾಡಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಿಳ್ಕಂಡು ಉತ್ಸವಕರ್ ಅಂತೂ ನಂಬರ್ 1 ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ನಿಭಾಯಿಸ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ ನಾವು, ಅವರು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆಗಲಿ ಈಗಲಿ ಮೊದಲು ನಾವು ಕೆಲಸ ಹಂಗೆ ಇದ್ದ ನಾವು ಮೊದಲು ಅವ್ರು ಸದಸ್ಯ ಇದ್ದರು, ಉದ್ದಿಲ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಇದ್ದಾಗ ಸದಸ್ಯ ಇದ್ದರು, ಅವಾಗಲೇ ಸರ್ವ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ 2 ಸಲ ಅವ್ರಿಗೆ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಚಿಮ್ನಾಪ್ಪ ಬಾನೇಕರ್ ಅಂತ ಒಬ್ಬ ಸದಸ್ಯ ಅದಾರು, ಅವರು ಮುಂಜಾನೆ 7 ಗಂಟೆಗೆ ಓಪನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಕಿಲಿ, ಸಂಜೆಗೆ ಅವ್ನು ಲಾಸ್ಟ್ ಹೋಗ್ತಾನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮತ್ತು 24 hours ಮಂದಿ ಸೇವೆ ಒಳಗೆ ಇರ್ತಾರೆ. ಅಂಥ ಸದಸ್ಯ ಎಲ್ಲಿ ಸಿಗೋದಿಲ್ಲ ರೀ. ಯಾಕಂದರೆ ಇದು ನಮ್ಮದು ಭಾಗ್ಯ. ಯಾಕಂದರೆ ಕೆಲವು ಪಂಚಾಯತ್ ಹೋದರೂ ಯಾರು ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಪ್ರತಿಯೊಂದು ಎಲ್ಲ ಸರಿ ಮಾಡತ್ತಾರೆ ಅವರು, ಅದರ ಅಭಿಪ್ರಾಯ ಇದೆ. ಇದು ನಾವು ನಿಮಗೆ ಹೋದ 5 ವರ್ಷನಾಗ ಯಾವಾಗೂ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಬಂದಿಲ್ಲ. ಈಗ ನೋಡ್ರಿ ನೀವು 4 ವರ್ಷ 8 ತಿಂಗಳು 9 ತಿಂಗಳು ಮುಗಿದು ಇರೋದು ಒಂದು 2-3 ದಿವಸ. ಈಗ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಒಂದು 15 ದಿವಸ ಮೊದಲು ಚಾಲು ಆಗಿದ್ರೆ ಅವ್ರು ನಿಮಗೆ ಕೇಳೋದಿದ್ರೆ ನಾವು ಎನಿ ಟೈಮ್ ಪಂಚಾಯತ್ನಾಗ ಇರ್ತೇವೆ, 24 ತಾಸು ಪಂಚಾಯತ್ನಾಗ ಇದ್ದು ಬಂದು ಕೇಳಬೇಕು. ಏಕೆಂದರೆ ನಾವು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡುವಾಗ ನೀವು ಒಳ್ಳೆ ಇಷ್ಟ ಆಗೈತೆ ರೋಡ್ ಅಂದ್ರೆ ಆದ್ರೆ ಸಮಾಧಾನ ಅನಿಸ್ತೈತಿ. ಯಾವುದರ ಒಂದು ಹುಟ್ಟಿಸಿ ಯಾವುದೋ ರಾಜಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಯಾವುದೋ ಒಂದು ದಬಾವನಲ್ಲಿ ನೀವು ಹಂಗೆ ಮಾಡಬಾರ್ದು. ಊರು ಮೊದಲೇ ಹಿಂದುಳಿದ ಊರಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸಗಳಿಲ್ಲ, ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಗಳಿಲ್ಲ. ಈಗ ರೋಜ್ಗಾರ ಮಂದಿ ಕೆಲಸ ಹೋಗ್ತಾರೆ ಪಾಪ ಅವ್ರು. ಈಗ ನೋಡ್ರಿ ಮನ್ಯಾಗ ಇಂತಾರೆ ಎಲ್ಲ ಹೆಂಗಸರು ಮಾತಾಡ್ರಿ, ಇಂಥೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಬಾರ್ದು. ಅವರು ಇಲೆಕ್ಷನ್ ಬರ್ತಾವೆ ಹೋಗ್ತಾವೆ, ನೀವು ಇಲೆಕ್ಷನ್ ಕೊಂಡ್ರಿ ಆರಿಸಿ ಬರ್ರಿ, ನಮಗೆ ನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್. ಖರೆ ಇವೆಲ್ಲ ಮಾಡಬಾರ್ದು, ದುಷ್ಪರಿಣಾಮ ಮಾಡಬಾರ್ದು. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಪಿ ಡಿ ಒ ಸಾಹೇಬರು ನಿಮಗೆ ಹೇಳಿದಂದರೆ ಅವರು ಪಾಪ ಅವ್ರು ಬಂದ ಮೇಲೆ 2.5 ವರ್ಷದಾಗ ಎಷ್ಟು ಚಂದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ. ನಿಮಗೆ ಹೇಳೋದಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಕಸ್ವಾನಂದಗಢ ಅಂತ ಐತಿ, ಅಲ್ಲಿ ಪೂರಾ ಸ್ಟಾಪ್, ಯಾವುದೂ ಕೆಲಸ ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇತ್ತು. ಇವ್ರಿಗೆ ಎಡಿ ಸರ್ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ವಸೂಲಿ 100% ಟ್ಯಾಕ್ಸ್ ವಸೂಲಿ ಮಾಡ್ಯಾರ. ಇಲ್ಲೂ ಡ್ಯೂಟಿ ಮಾಡಿ ಅಲ್ಲೂ ಡ್ಯೂಟಿ ಮಾಡಿ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ. ಅದಕ್ಕೆ ನನಗೇನು ಅಧ್ಯಕ್ಷ ಹತ್ರ ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಮಾಡಿದೆವು, ನೀವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ರಿ. ಈ ಕೆಲಸ ಮತ್ತೆ ಮುಂದೆ ಹೋಗಲಿ, ನೀವು ಆರಿಸಿ ಬರ್ರಿ, ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡೋಣ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ. ಇದು ಲೋಕಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇದೆ, ಇದನ್ನು ಯಾವ ಫಂಡ್ ಬರೋಂಗಿಲ್ಲ, ನಾವು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಮೇಲೆ ಇದು ನಡೆಸೋದು. ಮತ್ತು ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ, 30 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ 40 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಲೈಟ್ ಬಿಲ್ ಐತ್ರಿ. ಇದು KB ಬಿಲ್ ಇವತ್ತು 8,000ಕ್ಕೆ ಬಂದುಬಿಟ್ಟೈತ್ರಿ. 8,000 ರೂಪಾಯಿ ಖಾಲಿ ಉಳಿದೈತ್ರಿ ಅಷ್ಟೇ. ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿವರೆಗೆಲ್ಲ ಕವರ್ ಮಾಡಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಿರ್ತೇವೆ. ಮತ್ತು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಈಗ ನಾವು ಪಂಚಾಯತ್ಗೆ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೇವು. ಇವೆಲ್ಲ ನೋಡ್ರಿ ಈಗ ಈ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ತಳಗೆ ಪೇವರ್ಸ್ ಹಾಕ್ಯವು. ಮತ್ತು ಇವು ಕುರ್ಚಿ ರೀ, ಎಲ್ಲ ಕುರ್ಚಿ ಇದ್ದಿಲ್ಲ, ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಕುರ್ಚಿ ಇದ್ದು. ಮೆಂಬರ್ ಮಂದಿಗೆಲ್ಲ ಕುರ್ಚಿ ಬೇಕಂತ ಕುರ್ಚಿ ತಂದೆವು, 25 ಕುರ್ಚಿ ತಂದೆವು. ಬಾಕಿ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಿರ್ತಾರೆ.